त्यांच्या जवळचं हृदयातलं निज नामाचा ध्यास करा. वत्स म्हणजे वासरू, वत्स जैसे धेणूस म्हणजे गाईस, वत्स जैसे धेणूस पाडस हरणीस म्हणजे हरणीचं जे पिल्लू राहते, पाडस राहते, त्या हरणी चरायला जेव्हा गेल्यावर तिचा जसा ध्यास करतो. आता गायीपासून सांगते. जशी गाय इथे आमच्या विदर्भात जनते म्हणतात, जशी गाय इथे तेव्हा आपण 10 रात्रीचं दूध वगैरे कढी वगैरे करत नाही. 10 रात्र आणि 10 दिवस आपण ते दूध वर्ज्य करत नाही आणि मग पुन्हा तापवतो, साय आणतो, तूप करतो, देवाला फुलवाती वाहतो, नंदादीप म्हणतो. तसंच त्या 10 दिवसामध्ये वासरू चाऱ्याला लागत नाही तोपर्यंत जेव्हा 10 वाजता त्या मालक गाईला सोडतो चरायला, ती गाय शेतामध्ये जाते, ते वासरू गवताला चाऱ्याला लागत नाही, त्याला भूक लागत असते आणि ती गाय जेव्हा चरायला शेतात जाते आणि पुन्हा 4 किंवा 5 वाजता ती गाय घरी येते. जशी तो वासरू आपल्या आईची वाट पाहते. आता बघा 10 पासून 5 पर्यंत धरा, तर 10 पासून 5 पर्यंत ते वासरानं गाईची आठवण 1-2 वेळा केली असेल का हो? बघा विचार करा. त्या वासराला गाईची आठवण करावंच लागली नाही, कारण ती या गाईची आठवणच होती. एवढी वाट पाहत होता, एवढी वाट पाहत होत का त्याचा अविश्वास होता का? त्याला दुसरं कोण होतं या जगामध्ये? गायीशिवाय, गोठ्यात बांधलेल्या गायीशिवाय त्याच्या ओळखीचं कोणी नव्हतं, पाळखीचं कोणी नव्हतं आणि त्याला साथ देणारं कोणी नव्हतं. फक्त आणि फक्त माझी आई म्हणजे गाय केव्हा चरून येईल आणि मला केव्हा दुग्ध पाजून तृप्त करेल, असा त्याच्या मनामध्ये दिवसातून 1-2 वेळा आलं का? नाही. अखंड त्याच्या मनात होता गाईचा ध्यास, अखंड गाईचा ध्यास लेकराच्या मनामध्ये होता. तसाच आपल्यामध्ये आपण आपल्या दत्त मालकाचा आपण लेकरू आहोत. आपण म्हणतो ना ते काय, गुरुदत्ता तू मायली लेकरू, तसं मालक आपली आई आहेत आणि आपण कधीतरी ध्यास केल्यानं, सप्ताह आला की ध्यास केल्यानं होईल का हो? नाही का? यक्का असला, पौर्णिमा असली, नाही का, ह्या देहरूपी मोबाईलमध्ये फक्त पौर्णिमेला माहूरला गेलं, साधू संत महाराज लोक आले तेव्हा थोडीशी चार्जिंग झाली. आपल्या गावामध्ये वर्षातून एकदा सप्ताह राहते 7 दिवसाचा. 7 दिवसात मोबाईलमध्ये या बरं का, या मोबाईलमध्ये, देहरूपी मोबाईलमध्ये 7 दिवस जर चार्जिंग केली तर होईल का? ती चार्जिंग टिकेल का? मग आपल्या ह्या जे आपण जे विकत, आपला खरोखरचा मोबाईल, ते जर आपण विकत घेतलेला, आपण किती काळजी करतो, चार्जिंग उतरली नाही पाहिजे, चार्ज करत राहतो, चार्ज करत राहतो, त्याच्यामध्ये बॅलन्स टाकत राहतो, नेट टाकत राहतो. ते नेट जर टाकत राहिलं, चार्जिंग जर करत राहिलं तर ते मोबाईल कसा वाटतो? प्रफुल्लित वाटतो, नाही का? जे म्हणलं ते पाहता येते, चालूला चालू राहतो. जसा मोबाईल आपण काळजीनं चालूला चालू ठेवतो, तसाच हा देहरूपी मोबाईल चालूला चालू ठेवला पाहिजे. आता विजेमधून या मोबाईल मध्ये आपण चार्ज करतो, त्या या देहरूपी मोबाईल मधून चार्ज कशाचं करायचं आहे? चार्जरची गरज नाही. तुझं येते का रे याला, माझं येते का? आजच माझं विसरलं, नाही का, मी त्या ताईच्या इथं लावलं, ही भानगड नाही. आपल्याला भगवंतानं दिलेली वीज भरपूर आहे, नामरूपी वीज आहे, नामरूपी शक्ती आहे आणि ती नामरूपी शक्तीनं अखंड आपला देहरूपी मोबाईल तेवत ठेवायचा आहे, जागृत ठेवायचा आहे, तरच आपली भक्ती सफल होणार आहे. सिरियसली सांगायची वेळ आली, सिरियसली सांगत आहे. कलियुग लागून फक्त 5200 वर्ष झालेत. कलियुगाचं आयुष्य आहे 8 लाख वर्ष. बघा आता सुरुवातच कलियुगाला झाली तर फक्त 5000 म्हणा, 5200 म्हणते, कोणी 5300 म्हणते, बरं जाऊ द्या 5000 आपल्या भाषेत सोप्या. फक्त 5000 वर्ष झालीत कलियुग लागून. प्रलय कोणाला म्हणलं ना, साध्या सुध्या महिलांना वगैरे, दुनिया बुडणार आहे, प्रलय होणार नाही. माय कधी होते? प्रलय होणं सोपी नाही.
प्रलय व्हायला खूप पाऊस पडावा लागतंय. 12 वर्षे पाऊस पडावा लागतंय. 12 वर्षाचा उन्हाळा राहते, 12 वर्षाचा हिवाळा राहते, 12 वर्षाचा पावसाळा राहते. आणि त्या 12 वर्षाच्या पावसाळ्यामध्ये हे जे आली अशी लाट, समुद्राची लाट कशी येते तशी लाट येते, पूर्ण जलमय होते हे. आणि अशी लाट आली की सूर्यचंद्रापर्यंत लाटचा स्पर्श होते. तेव्हा डुबकून 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 जसा बॉल आपण एखाद्या डोबकारात टाकतो आणि डुबून डुबून हलून हलून ते पाण्यामध्ये जाते, तशा प्रकारचं आपलं साधी गोष्ट नाही प्रलय होणे. प्रलय व्हायला काही काळजीच नाही. प्रलय व्हायला खूप दिवस आहेत. आता तर कलियुग लागलंय नाही का. कृतयुग झालं, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे चौथं कलियुग. आता युगाचा विषय निघाला म्हणून सांगते. जेव्हा या 4 युगाची मिळून एक चौकडी होते, ही चौकडी संपली की पुन्हा युग सुरू. तसंच कृतायुग सुरू करायचं होतं. पहिलं कलियुग संपलं, 4 युग संपले आणि पुन्हा युग निर्माण करायचं आहे. ब्रह्मदेवानं कलीला बोलवलं. पहिले द्वापार युगामध्ये आपलं कृतायुगामध्ये बोलवलं, व्यवस्थित आला कृतायुग. व्यवस्थित आला, ब्रह्मदेवाला व्यवस्थित बोलला नाही का. मग त्रेतायुगामध्ये त्रेता आला, ब्रह्मदेवा पुढे नमस्कार केला. त्याच्या हातामध्ये सामुग्री होती, यज्ञाची सामुग्री. स्वहा म्हणतो ना, यज्ञ करतो, त्या काळात यज्ञ होता. यज्ञाची सामुग्री होती, सत्य बोलत होता, नमस्कार केला. द्वापार आला, द्वापाराने नमस्कार केला. द्वापारामध्ये खूप प्रेम होतं आणि द्वापार प्रेममळ आला ब्रह्मदेवा पुढे. आणि पुन्हा द्वापारही संपलं. आणि द्वापारामध्ये प्रेम म्हणजे कसं, खूप प्रेम होतं. जसं की श्रीकृष्ण परमात्मा गवळणीवर प्रेम करायचे, गवळणी भगवंतावर प्रेम करायच्या. प्रेमही प्रेम होतं द्वापार युगामध्ये. पण कली आला, आता द्वापार संपलं. ज्या दिवशी श्रीकृष्ण परमात्माने जलसमाधी घेतली त्या दिवशी द्वापार युग संपलं आणि कलियुग लागलं. आणि कलीला बोलावलं ब्रह्मदेवाने. कली ये रे बाबा. काय महाराज आला, वाकडा तिकडा नाचत आला, अगदी नग्न अवस्थेमध्ये वाकुल्या दाखवायला, ब्रह्मदेवाला वाकडं लावायला, विचित्र वागायला, लिंग एका हातात, जिभा एका हातात धरली, नाचायला. अरे 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 थांब कली, थांब पडशील, थांब, नीट बोल, मला मी तुला बोलायला बोलवलंय, नीट बोल. हा बोला म्हणला. दारू पिल्यासारखं बोलायला मध्य घेऊन आला. मग ब्रह्मदेव म्हणले, अरे कली थांब, तुला एक युग निर्माण करायचं आहे, चौथं युग निर्माण करायचं आहे. आणि आता तुलाच करणे भाग आहे, कारण त्याचं नाव कली आहे, कलियुग आहे. मग कलिदेवानं सांगितलं, महाराज मी माझ्या मनानं युग निर्माण करीन, मला काही हे जमत नाही. माझी आवड, माझ्या युगामध्ये मला काय काय आवडेल सांगू. माझ्या युगामध्ये दोघा भावाचं भांडण मला आवडेल. माझ्या युगामध्ये सासू सुना एकमेकीला रोज भांडतील ते मला आवडेल. माझ्या युगामध्ये बाप लेकाचं पटणार नाही, लेक बापाच्या अंगावर मारायला जाईल ते मला आवडेल. माझ्या युगामध्ये रोज दारू पिणारे मला आवडतील. माझ्या युगामध्ये रोज पत्ते जुगार खेळणारे मला आवडतील. जिव्हालिंग हातात धरली होती ना, माझ्या युगामध्ये रोज घडोघडीला माझ्या जिभीवर शिवी असेल म्हणून जीभ धरली होती त्यांना हातामध्ये. आणि माझ्या युगामध्ये जिभीवर लिंगावर ताबा राहणार नाही. हे जर तुम्हाला कबूल असेल तर चला, थोडासा इको वाढवा दादा, मला माझा आवाज आला पाहिजे, मोठ्यानं बोलावं लागत नाही. हे जर तुम्हाला कबूल असेल तर माझं नाव कली आहे, माझ्या नावाच्या युगाची निर्मिती करतो. तुम्हाला मान्य आहे का. ब्रह्मदेवानं म्हणलं, नाही रे, एवढं नको. तुला कलियुग म्हणजे 8 लाख वर्षाचं कलियुग आहे आणि तू 8 लाख वर्ष असं वागशील तर कसं रे, कशी धडगत आहे, लोक कशी भक्ती करतील, कसा मोक्ष मिळवतील, नरकाला सगळे जातील, तुझ्यावरच काय बाबा सगळं, तू असं करू नको ना. मग त्याच्या अटी त्यांना ऐकल्या, ब्रह्मदेवांनी ऐकल्या आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा अटी घातल्या त्याच्या पुढे. तुला काय करायचं ते कर बाबा. आणि असंही सांगलं कलीनं की माझा जीव नाही का, जुगार जिथं राहील, पत्ते खेळतो तिथं एक मी बसल आणि एक धनापाशी राहील. धनासाठी भांडणं करतात ना, धनात एक माझा जीव राहील. आणि जिथं कलह, जिथं भांडणं, जिथं मारामाऱ्या, इथभर धुऱ्यासाठी भावाभावाच्या मारामाऱ्या, हे सगळं माझ्या युगामध्ये मला करावं लागेल तर मी युग निर्माण करतो, नाही तर मी चाललो. आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, म्हण आहे की नाही, आडला हरी
तुम्ही म्हणा पुढचं. मग तसं झालं. ब्रह्मदेवाला वाटलं ठीक आहे बा, चौकडी संपली, 4 युग संपले, आता दुसरी चालू आहे, करावं तर लागणार. म्हणजे दुसऱ्या चौघडीतलं शेवटचं युग. ठीक आहे बा म्हणले, पण माझ्या काही अटी आहेत, सांगा म्हणला तुमची अटी काय आहेत. जिथं नामस्मरण राहील, जिथं सत्य होतील, जिथं सच्चे भक्त असतील, साधे भोळे भाविक भक्त असतील, तिथं तू बाधा आणू नको. ज्या घरात मनातून भक्ती करतील त्या परिवारात भांडण नको. ज्या घरात जिथं भक्ती राहील त्या भक्ती बरोबर सत्य असेल, त्या सत्याबरोबर भाव असेल, भक्ती असेल, सगळे लोक चांगलं वागतील. भक्ती जिथं राहील तिथं माझं तुझी काही डाळ शिजणार नाही. म्हणून आपण म्हणतो की नाही, तो भक्त चांगला आहे, हो ते कधी खोटं बोलत नाही वगैरे, नाही का. हे सत्य, हे म्हणजे शास्त्र वाचणं, सिद्धांत वाचणं, वेदांत वाचणं, सत्य करणं, प्रवचन, हे कशासाठी अट्टहास आहे. कार्यकर्त्याला वर्गणी मागायला जावं लागतंय, घरोघर कोणी देणारा देते, नाही तर चिंगूस म्हणते घरी नाही म्हणून सांग, नाही तर म्हणते याचं आलं का घरानं, बायकोला म्हणते मी घरातच आहो पण बाहेर गेले म्हणून सांग. किती कटकट, काय गोडी आली का, काही त्याला फायदा आहे का. फक्त या खटाटोप कशासाठी, सत्याचा, कीर्तनाचा, शास्त्राचा, सिद्धांत वाचण्याचा, पोथी पुराण, प्रवचन, हे यज्ञ, महापूजा, हे कशासाठी आहे. फक्त आणि फक्त आपापल्या जीवांचा उद्धार करून घेण्यासाठी. महाराज म्हणतात ना, जीव आनंदाचा आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे. आपला जीव मालकाच्या मांडीवर होता, विद्या अविद्यानं फसवलं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपण प्रत्येक कीर्तनातूनच सांगत असतो. म्हणून सिरियसली सांगायची वेळ आहे. जेवढी भक्ती करा तुमच्याच्यानं होईल तेवढीच भक्ती करा. तसं तर 9 म्हणजे 10 इंद्रिय ताब्यात आणण्यासाठी 10 कोटी जप पाहिजे. किती आपल्याला इंद्रिय किती आहेत. वरचे ज्ञान इंद्रिय 5, जीभ, डोळे, कान, त्वचा, ज्ञान इंद्रिय म्हणजे त्यांना ज्ञान आहे. आपल्या डोळ्याला ज्ञान आहे. आता तुम्हाला डोळे आहेत म्हणून आपला कार्यक्रम होत आहे, नाही का. त्वचाला स्पर्श केलेला समजते, जिभीला पदार्थाची चव कळते, नाही का. कानानं शब्द ऐकायला येतात,